नमस्कार मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला आहे। विदर्भातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगला सक्रिय झालेला आहे। राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढलेला आहे। तर सप्टेंबर महिन्यात देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेले आहे। विदर्भात आज रविवारी 1 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या काळात सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल, त्यामुळे देशभरात लक्षणीय प्रमाणात पाऊस पडणार आहे। मुंबईत आज 1 सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण राहणार आहे, तर विदर्भात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। नागपुरात सोसाट्याचा वारासह दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 1 सप्टेंबर रोजी रविवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे। अमरावती, वर्धा आणि गडचिरोली ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी 1 ते 2 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे, तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 1 ते 6 सप्टेंबर रोजी दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याला 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 ते 4 सप्टेंबर आणि कोल्हापूर जिल्ह्याला 4 सप्टेंबरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे।